विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निष्कटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 4 घेऊन आलो आहोत. लक्षात घ्या, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी, ज्यामध्ये आपण मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान या घटकांचा विद्यार्थ्यांनो समावेश केला आहे. लक्षात घ्या, जे अपकमिंग एक्झाम आहेत भूमी अभिलेख तसेच तलाठी भरती किंवा पोलीस भरती किंवा आरोग्य भरती, ज्यांमध्ये विद्यार्थ्यांनो हे टॉपिक विचारले जातात, मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान, त्या सर्वांसाठी विद्यार्थ्यांनो ही सर्व प्रश्नपत्रिका अगदी इम्पॉर्टंट असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे 10 सेकंदाचा वेळ असेल. या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनो आपण प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे आणि एकूण 25 प्रश्न झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपले जेवढे बरोबर आले त्याला जर तुम्ही मल्टिप्लाय बाय 2 केलं तर हा विद्यार्थ्यांनो तुमचा स्कोर असणार आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रिपरेशन करतच आहात, परंतु तुमचे मॉक सराव होण्यासाठी विद्यार्थ्यांनो हा मॉक किंवा हे जे मोफत कंटेंट आहे ते नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, कोणताही टाईम न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? आपले ऑप्शन आहेत कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. विद्यार्थ्यांनो, भूगोलवरील हा प्रश्न आहे, आपण अंदाज व्यक्त करू शकतात. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? आपले ऑप्शन आहेत कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करू शकतात. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए कोल्हापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2 बघूयात. मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? विद्यार्थ्यांनो, आपले ऑप्शन आहेत तानसा, भातसा, गोदावरी की वैतरणा. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वैतरणा. त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 3 बघूयात. महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी आहे? आपले ऑप्शन आहेत सोलापूर, नानवीज, खंडाळा की मरोळ. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी आहेत? आपले ऑप्शन आहेत सोलापूर, नानवीज, खंडाळा की मरोळ. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी, नानवीज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहेत. आणि लक्षात घ्या, हा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, चाबहार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? आपले ऑप्शन आहेत अफगाणिस्तान, इराक, इराण की कुवेत. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. चाबहार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी, इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, समृद्धी महामार्गाचा मार्ग काय आहे? विद्यार्थ्यांनो, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. समृद्धी महामार्गाचा मार्ग काय आहे? आपले ऑप्शन आहेत नागपूर ते मुंबई, पुणे ते मुंबई, पुणे ते नाशिक की नागपूर ते पुणे. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करा. आपल्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. समृद्धी महामार्गाचा मार्ग काय आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए म्हणजे नागपूर ते मुंबई या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, समृद्धी महामार्ग हा नागपूर आणि मुंबई या 2 मेन सिटींना जोडतो, ज्यामुळे जो ट्रॅव्हल डिस्टन्स आहे किंवा जो ट्रॅव्हल टाईम आहे विद्यार्थ्यांनो तो कमी होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6 बघूयात. ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी डायड्या जिल्ह्यात कार्य सुरू केलं आहे. आपले ऑप्शन आहेत नाशिक, रायगड, ठाणे की अमरावती. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. ज्या ताराबाई मोडक आहेत यांनी आदिवासींसाठी डायड्या जिल्ह्यात कार्य सुरू केलेले होते. तर लक्षात घ्या, समाज सुधारक या टॉपिकवरील हा विद्यार्थ्यांनो प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ठाणे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, सुधारक हे साप्ताहिक कोणत्या समाज सुधारकाने चालू केलेलं आहे? आपले ऑप्शन आहेत महात्मा फुले, न्याय रानडे, धोके कर्वे की गोपाळ गणेश आगरकर. विद्यार्थ्यांनो, हा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि रिपिटेटिव्ह प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. हा सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. सुधारक हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने चालू केलेलं आहे? तर लक्षात घ्या, जे ऑप्शन क्रमांक ड आहे गोपाळ गणेश आगरकर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8 बघूया. एक गाव एक पानवठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आपले ऑप्शन आहेत डॉक्टर बाबा आढाव, भाऊ महाजन, बाबा आमटे की आनंदीबाई कर्वे. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. आपल्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. एक गाव एक पानवठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर बाबा आढाव या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केलेली आहे? आपले ऑप्शन आहेत गणेश वासुदेव जोशी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले की न्यायमूर्ती गोखले.
विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. आपल्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केलेली आहे? तर लक्षात घ्या, जे ऑप्शन क्रमांक ए आहे गणेश वासुदेव जोशी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केलेली होती? आपले ऑप्शन आहेत महात्मा फुले, त्यानंतर राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. आपल्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केलेली आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी राजर्षी शाहू महाराज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक 11, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? आपले ऑप्शन आहेत मेघालय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र की तामिळनाडू. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. आपल्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या डॅश इतके आरक्षण देण्यात आलेले आहेत? 50%, 30%, 15% की 33%. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या किती आरक्षण देण्यात आलेलं आहे? आपल्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. आपण अंदाज व्यक्त करू शकतात. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए 50% हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? आपले ऑप्शन आहेत गट विकास अधिकारी, तालुका विस्तार अधिकारी, सभापती की तहसीलदार. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा. पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? म्हणजे जी स्थायी समिती असते पंचायत समितीची, त्याचा पदसिद्ध सचिव कोण असतो असा हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो सचिव विचारला आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए गट विकास अधिकारी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केलेली आहे? आपले ऑप्शन आहेत अशोक मेहता समिती, बलवंतराय मेहता समिती, बाबूराव काळे समिती की वसंतराव नाईक समिती. विद्यार्थ्यांना अंदाज व्यक्त करायचा आहे. पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केलेली आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ब बलवंतराय मेहता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? आपले ऑप्शन आहेत विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी, त्यानंतर कृषी अधिकारी की पंचायत समिती सभापती. विद्यार्थ्यांना अंदाज व्यक्त करायचा आहे. पंचायत समितीचे सचिव कोण असतात? लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपण ऑप्शन बघू शकता, विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी की पंचायत समिती सभापती. लक्षात घ्या, इथं सचिव विचारला आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब गट विकास अधिकारी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि पंचायत समितीचे जर अध्यक्ष विचारले असते, बरोबर, अध्यक्ष कोण असतात? तर पंचायत समिती सभापती हे काय असतात विद्यार्थ्यांनो? अध्यक्ष असतात. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 16, आता आपण मराठीचे प्रश्न बघत आहोत. क्वेश्चन क्रमांक 16 काय आहे? दिलेल्या वाक्यांपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते? आपले ऑप्शन आहेत मी अभ्यास केला होता, मला दररोज गावाला जावे लागते, मी चित्रपट पाहिलेला असेल की मी जेवत होतो. मी जेवत होते. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. दिलेल्या वाक्यांपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते? विद्यार्थ्यांनो आपल्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. आपण अंदाज व्यक्त करू शकतात. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए मी अभ्यास केला होता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा विद्यार्थ्यांनो काळ ओळखायचा आहे. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ की अपूर्ण भूतकाळ. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. आणि लक्षात घ्या, मराठी व्याकरणवर तुम्हाला कुठल्या पद्धतीची अडचण असेल किंवा कोणत्याही टॉपिकवर जर तुम्हाला अडचण असेल तर आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ज्याही प्लेलिस्टचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, जसं मराठी व्याकरणचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही मराठी व्याकरण प्लेलिस्ट सिलेक्ट करून तुम्ही विद्यार्थ्यांनो सर्व व्हिडिओ वॉच करू शकता. सर्व कंटेंट विद्यार्थ्यांनो आपणाकरिता मोफत प्रोव्हाइड केला आहे. तर लक्षात घ्या, मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा काळ आहे ऑप्शन क्रमांक क वर्तमान काळ. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, मधू लाडू खात असतो या वाक्यातील खात असतो हा शब्द कोणता काळ दर्शवतो? रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ की रीती अनंतकाळ.
विद्यार्थ्यांनो अगदी सोपा प्रश्न आहे. मधु लाडू खात असतो या वाक्यातील खात असतो हा शब्द कोणता काळ दर्शवतो? विद्यार्थ्यांनो आपल्याकडे 10 सेकंद आहेत. आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ए रीती वर्तमान काळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19 पुढील वाक्याचा विद्यार्थ्यांनो काळ ओळखा. राष्ट्रपती नुकतेच शिर्डीच्या दौऱ्यावरून आलेले आहेत. आपले ऑप्शन आहेत पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ की साधा वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. राष्ट्रपती नुकतेच शिर्डीच्या दौऱ्यावरून आले आहेत. विद्यार्थ्यांनो काळ कोणता असेल? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी पूर्ण वर्तमान काळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20 मी चित्रपट पाहत होतो या वाक्याचा काळ सांगा. अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ की अपूर्ण वर्तमान काळ. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. मी चित्रपट पाहत होतो. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ए अपूर्ण भूतकाळ या प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21 इंग्लिशवरील विद्यार्थ्यांनो हे प्रश्न आहेत आणि लक्षात घ्या तुमच्या सिलेबसमध्ये इडियम्स आणि फ्रेजेस आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनो आपण सर्व इम्पॉर्टंट इडियम्स आणि फ्रेजेस या सर्व प्रश्नपत्रिकेच्या सहाय्याने आपण कव्हर करत आहोत. तर लक्षात घ्या तुमच्यासाठी इडियम्स आणि फ्रेज आहे. याचा विद्यार्थ्यांनो तुम्हाला अर्थ गेस करायचा आहे. तर लक्षात घ्या मॅन ऑफ स्ट्रॉ म्हणजे काय? मॅन ऑफ स्ट्रॉ म्हणजे काय? टू डाय अ शेमफुल अ वीक पर्सन sufficient scope to move or function की a tremble with fear or apprehension. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. मॅन ऑफ स्ट्रॉ म्हणजे काय? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी अ वीक पर्सन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22 एल्बो रूम म्हणजे काय? एल्बो रूम म्हणजे काय? टू डाय अ शेमफुल अ वीक पर्सन sufficient scope to move or function की a tremble with fear or apprehension. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. एल्बो रूम म्हणजे काय? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी सफिशियंट स्कोप टू मूव्ह ऑर फंक्शन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23 शेक इन द शूज म्हणजे काय? टू डाय अ शेमफुल अ वीक पर्सन सफिशियंट स्कोप टू मूव्ह ऑर फंक्शन की अ ट्रिम्बल विथ फेअर ऑर अफ्रेन्सेशन. शेक इन द शूज. विद्यार्थ्यांनो अगदी सोपा प्रश्न आहे. सर्वांना याचं उत्तर यायलाच हवं. शेक इन द शूज म्हणजे काय? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी अ ट्रिम्बल विथ फिअर ऑर अप्रेन्सेशन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आपण घाबरतो तेव्हाच काय करतो? आपले पाय थरथर कापतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24 लिव्ह इन ॲन आयव्हरी टॉवर. लिव्ह इन ॲन आयव्हरी टॉवर म्हणजे काय? टू डाय अ शेमफुल लिव्हिंग इन कम्फर्ट अनअवेअर ऑफ रिॲलिटीज ऑफ अदर मिझरीज की सफिशियंट स्कोप टू मूव्ह ऑर फंक्शन की ट्रिम्बल विथ फिअर अँड ॲप्रिसिएशन. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. लिव्ह इन इव्हरी टॉवर म्हणजे काय? लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी लिव्हिंग इन अ कम्फर्ट अनअवेअर ऑफ रिॲलिटीज ऑफ अदर मिझरीज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न पुल दी वूल ओव्हर समबडी आय. पुल दी वूल ओव्हर समबडी आयज म्हणजे काय? टू डाय अ शेमफुल लिव्हिंग इन कम्फर्ट्स अनअवेअर ऑफ रिॲलिटीज ऑफ अदर्स सफिशियंट स्कोप टू मूव्ह ऑर फंक्शन की टू मिसलीड. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. एखाद्याच्या डोळ्यावर ऊल ओढणे, लोकर ओढणे म्हणजेच काय? की त्याला मिसलीड करणं. बरोबर. ऑप्शन क्रमांक ड या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थ्यांनो आपण 25 प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे आले असेल. जेवढ्याही प्रश्नांची उत्तरे आले असेल विद्यार्थ्यांनो सपोज 22 प्रश्न बरोबर आले तर तुमचा चोरचाई स्कोर आहे 44/50 असं विद्यार्थ्यांनो आपण खाली कमेंट करा. तर विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी आजचा प्रश्न पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? गट विकास अधिकारी, तालुका विस्तार अधिकारी, सभापती की तहसीलदार. विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. तसेच आपले एकूण किती बरोबर आलेत हेही विद्यार्थ्यांनो आपण खाली कमेंट करत आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर लगेचच व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या. आपण चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये जर गेले यूट्यूब चॅनलच्या तर तुम्हाला डिफरंट प्लेलिस्ट भेटतील. म्हणजे भूगोल, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर तुम्ही हे पाठीमागचे सर्व व्हिडिओ विद्यार्थ्यांनो बघू शकतात. तसेच बुद्धिमत्ता, अंकगणित यासाठी विद्यार्थ्यांनो आपण एक प्लेलिस्ट तयार केली आहे ज्यावर आपण 20 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केले आहेत. तेही व्हिडिओ विद्यार्थ्यांनो आपण वॉच करू शकतात. लक्षात घ्या ज्या अपकमिंग एक्झाम आहेत त्यांसाठी नक्कीच विद्यार्थ्यांनो तुम्हाला उपयुक्त ठरतील.
तसेच चालू घडामोडींचा जर दैनंदिन सराव करायचा असेल तर करंट अफेअर्स मराठी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तसेच विद्यार्थ्यांनो, एखादा टॉपिक जर तुम्हाला डिफिकल्ट जात असेल आणि त्यावर जर व्हिडिओ बनवा वाटत असेल तर तुम्ही नक्की खाली कमेंट करायचं आहे. त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच विद्यार्थ्यांनो प्रयत्न करणार आहेत. लक्षात घ्या, तुमचं यश हेच आमचं एकमेव ध्येय आहे. या कारणास्तव आम्ही सर्व कंटेंट आपल्यापर्यंत मोफत पोहोचत असतो आणि लक्षात घ्या, जास्तीत जास्त अधिकारी बनावेत हीच माझी अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. लक्षात घ्या, तुम्हाला यश नक्कीच भेटणार आहेत. आजचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरिता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.